माझा आवडता पक्षी कबूतर. मराठी निबंध. पक्षी हा शब्द ऐकताच मनात रंगीबेरंगी पक्षी, त्याची गाणी आणि सुंदर दिसणे, त्याची चित्र उभी राहतात. पण या सर्वांमध्ये माझा सर्वात आवडता पक्षी म्हणजे साधी सुधी दिसणारे कबूतर. कबूतर म्हणजे शांतता, प्रेम आणि निष्ठेचे प्रतीक. ते दिवसभर आपल्या दृष्टीचे पाहत असते तरी आपण त्याकडे फारसे लक्ष देत नाही. कबुतराचे डोके लहान आणि गोल असते, त्याची चोच थोडीशी आखूड आणि गुलाबी रंगाची असते. त्याच्या डोळ्यातील चमक पाहण्यासारखी असते. कबुतराच्या मानेच्या भागातील पिसारे हिरवे, जांभळे आणि गुलाबी रंगाने झळकत असतात. त्याचे पंख बारीक घनदाट पिसांनी झाकलेले असतात आणि शेपटी लहान असते. कबुतराचे रंग विविध प्रकारचे असू शकतात, पांढरा, राखाडी, तपकिरी किंवा या सर्व रंगाचे मिश्रण. कबूतर हा एक सामाजिक पक्षी आहे. तो समूहाने राहणे आवडतो. सकाळी पहाटेच्या वेळी आपण त्याचे फुसफुसणे ऐकू शकतो. ते एकमेकांच्या मागे लागून उडताना दिसतात. कबुतराच्या आहारात अगदी साधा असतो. ते धान्य, दाणे, बी आणि कधी कधी भाज्यांचे तुकडे खातात. शहरातील बागा, चौक, इमारतीचे कागोरे आणि गावातील कणसे या ठिकाणी ते सहज आढळतात. त्याचे घरटे साधारणपणे इमारतीच्या चांदण्यावर, खोल जागांमध्ये किंवा झाडावर असते. कबुतराचे सर्वात गमतीशीर वर्तन म्हणजे तो चालताना मान मागे पुढे हलवतो. हे पाहणे खूप मनमोहक असते. तसेच नर कबूतर मादीचे मन वळवण्यासाठी तिच्या भोवती येतो आणि त्याचे पंख पसरवून एका विशिष्ट आवाज काढतो. कबुतरामध्ये निष्ठा खूप असते. ते जोडीने राहतात आणि एकमेकांची काळजी घेतात. मादी कबूतर आपली अंडी उगवण्यासाठी आणि पिलांना संगोपन करण्यासाठी नर कबुतरासोबत सहकार्य करते. कबुतराला प्राचीन काळापासून एक महत्त्वाचे स्थान आहे. प्राचीन काळी संदेश पोहोचवण्यासाठी कबुतराचा वापर केला जात असे, त्यामुळे त्यांना पारो या नावानेही ओळखले जाते. जगभरात कबूतर हा शांततेचे प्रतीक म्हणून ओळखला जातो. अनेक धार्मिक आणि सांस्कृतिक समारंभामध्ये कबुतराचे महत्त्व आहे. मला कबूतर अनेक कारणांमुळे आवडते. तो साधा, सौम्य आणि मनाचा शांत असा पक्षी आहे. रोजच्या धापधुपीच्या आयुष्यात इमारतीच्या कांगोऱ्यावर बसलेले कबूतर डोळ्यांना शांतता देते. जर या पोस्टशी संबंधित काही गोंधळ असेल किंवा आपल्याला अशा कोणत्याही विषयाची माहिती हवी असेल तर कृपया खालील दिलेल्या कमेंट बॉक्सद्वारे आपले प्रश्न आम्हाला विचारू शकता. या पोस्टशी संबंधित आणखीन काही प्रश्न असतील आपण आम्हाला ते देखील सांगू शकता की आम्ही त्या समस्या नक्कीच सोडवू.